नमस्कार. आपण उत्तम भक्ताची लक्षणं पाहतोय आणि आज शेवटच्या 3 श्लोकांमध्ये लक्षणं पाहणार आहोत. खरं तर असं आहे की सदासेवी अरुण्य तारुण्यकाळी हा विषय एकदा 44व्या श्लोकात सुखा लागे अरण्य सेवित जावे असं सांगितलं आहे. त्यामुळे थोडं आपल्याला अरण्य हा शब्द समर्थाने कोणत्या अर्थाने वापरला आहे या सगळ्याची कल्पना आली आहे. पण शेवटचं जे पादुपद आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तो सर्वोत्तमाचा त्या सर्वेश्वराचा दास असणारा याच्या लक्षणांचा विचार करताना त्यांनी एकांताचं सेवन कसं करावं याचा विचार केला आहे. कदाचित सगळ्यांनी व्हॉट्सॲपचा वर एक आलेली कथा वाचली असेल. कधी कधी व्हॉट्सॲपवरच्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप काही सांगून जातात. नुकतेच व्हॉट्सॲपवर एक कथा वाचली की बऱ्याचदा हल्ली आजारी किंवा वयोवृद्ध असणाऱ्या एकट्या म्हाताऱ्या माणसाला घरात राहावं लागतं. बाकी घरातली सगळी माणसं आपापल्या कामाला जातात आणि नाही म्हटलं तरी एक 5-6 तास आपण एकटे असतो. या एकटेपणाचं दुःख असतं. आपल्याला आज जरी श्लोकामध्ये शिकायचं असलं की ते अरण्य सेवन किंवा तो जो एकांत आहे तो अतिशय आनंदात जायला पाहिजे. त्याची सवय आपल्याला करायला पाहिजे की एकटं राहण्यात पण आनंद आहे. तो आपण पाहणार आहोत आणि उत्तम भक्ताचं लक्षण म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे एकांताचा आपल्याला त्रास नाही होता कामा, एकांत आपल्याला अडचणीचा नाही वाटता कामा, एकांत आपल्याला भय वाटणारा नाही असता कामा. ही कारण आपण एकटे नसतोच. हा जो उत्तम भक्त आहे त्याला माहीत असतं की महाराज आपल्याबरोबर सतत आहेत. असं ज्याला खात्री झालेली आहे त्याला एकांत आवडायलाच लागतो. गोष्टीमध्ये असंच आहे. एक वयोवृद्धग्रस्त बिचारे घरामध्ये 7-8 तास एकटे, कारण सगळीच माणसं आपापल्या उद्योगाला बाहेर जातात आणि नाही म्हटलं तरी त्यांना तो कंटाळवाणा वेळ असतो. आपणच आपलं बरं आता दिवसेंदिवस काही हालचाल पण फारशी करता येत नाही, पडून राहायचं. आणि मग घरातली माणसं सूचना पण देतात काही करायला जाऊ नका, तुमची सगळी व्यवस्था ठेवली आहे, थर्मासमध्ये चहा ठेवला आहे, जेवायला ठेवला आहे, अन्न जेवढी म्हणून तुम्हाला कमीत कमी हालचाल करावी लागेल आणि नाहीच करणं योग्य, आम्ही आलो की बघू, अशा पद्धतीनं त्या वृद्धांना सूचना दिलेल्या असतात. पण एक दिवस असं होतं की त्या वृद्धांचा एक मित्र बहुधा मनाच्या श्लोकांचा अभ्यास केलेला असेल तो त्यांच्याकडे येतो. बेडजवळच्या त्यांच्या बिछायाजवळच्या खुर्चीत बसतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो. हा मनमोकळेपणे सांगतो, रे मला खूप कंटाळा येतो दिवसभर, कारण मी एकटा असतो ना म्हणून. तर मग तो त्याला म्हणतो की अरे असं कर, आत्ता मी खुर्चीत बसलो आहे ना, आत्ता तुम्ही अशी गप्पा मारतोयस ना, तसं रोज इथे खुर्चीत देवाला बोलाव आणि त्याच्याशी गप्पा मार, बघ तुला मजा येईल. सगळं त्याच्याशी बोलायचं आणि त्याच्याशी बोलता बोलता तुझ्या लक्षात येईल की अरे आपण एकटे नाही आहोत. आणि त्या कथेत छान सुंदर पुढे विषय मांडला आहे की त्याला आता ती सवय होत आहे की खुर्ची जी कोणीतरी आलं तर बसायला ठेवली आहे, त्याचा आधारही वाटतो, उठलं तर पटकन खुर्चीला आधार घेऊन उठता येतो. तर ती खुर्ची मात्र माझ्या बिछाऱ्याजवळ ठेवा म्हणून घरातल्या मंडळींना सांगितलं जातं. लोक पण अगदी खुर्ची तिथे घरातली मंडळी ठेवतात आणि रोज सगळी मंडळी जणू काही बाहेर जायची आता ते वाटच पाहायला लागले आजोबा. ही मंडळी जाणकार असं आहे, घरात कोणी असताना खुर्चीत आलेल्या देवाशी बोलणं म्हणजे आजोबांना काही वेडबीड लागलं का काय, बडबड काय एकटेच करतायत. त्यामुळे सगळे बाहेर जातील तेव्हाच बोलायचं ना. त्यामुळे सगळे बाहेर जात आहेत कधी, आपण घरात एकटे राहतोय कधी आणि आपण देवाशी गप्पा मारतोय कधी, अशी आजोबांची खूप घाई असायची. आणि अगदी आता लक्षात यायला लागलं सगळ्यांच्या की आजोबा तर हॅपी असतात, अजिबात कटकट करत नाहीत की मी एकटा असतो म्हणून त्यांना कंटाळा येत नाही, छान चेहऱ्यावर हास्य असतं. आणि अगदी मंडळी घरातली गेली की रोज छानपैकी भगवंताला बोलवायचं, त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या, त्याच्याचबरोबर जेवायचं, त्याच्याचबरोबर चहा घ्यायचा, त्याच्याचबरोबर वर्तमानपत्रातल्या हव्या नको गोष्टी सांगायच्या, सगळं काय ते देवाशी गप्पा मारायच्या. आणि मग असं रोज झाल्यावर एक दिवस असा येतो की खरंच संध्याकाळी कोणी नसताना त्या खुर्ची कधी फारसं न उठलेले पडून राहणारे आजोबा त्या खुर्चीवर डोकं ठेवून राखेचा श्वास घेतात. देवाच्या जणू काही चरणावरती किंवा देवाच्या मांडीवरती डोकं ठेवून राखायचा श्वास आजोबांनी घेतल्याचं लोक पाहतात. फक्त त्या मित्राला माहीत असतं की हे सगळं काय आहे. तर अशी सवय जर लावून घेतली तर हे एकांतपण, हे एकटेपण त्रासदायक वाटायचा प्रश्नच नाही आहे. बऱ्यापैकी असं असतं की या अशा ग्रंथांचा अभ्यास करायला किंवा आदर्श भक्त, चांगला भक्त असं जे आपण उत्तम भक्त म्हणतोय
त्या भक्ताची लक्षणं ऐकायचे किंवा अभ्यास करायची मंडळीसुद्धा 70च्या घरातलीच असतात आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने असं वाटेल की खरंच छान आयडिया मिळाली आम्हाला, आम्ही पण आता असंच करू. ठीक आहे, त्याच्याशी गप्पा मारायच्या. त्याच्याशी गप्पा मारल्या की आपल्याला मजा येते. बरं, तो रिकामा आहे बरं का, सगळ्यांशी तो गप्पा मारायला रिकामा आहे. आता आपल्या श्लोकाकडे वळलं तर आपल्याकडे सदासेवी आरण्य तारुण्यकाळी. आता शब्दशः काही आरण्य शब्दाचा अर्थ वन जंगल असा घेण्याचं कारण नाही आहे. या अर्थाच्या ऐवजी आपण आरण्य म्हणजे असं म्हणूया की एकटेपण आहे, एकांतवास आहे, अलिप्तता आहे, ज्याला वैराग्य म्हणतो तसं वैराग्य आहे. अशा एकांतपणाचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. त्या एकांतपणामध्ये राहण्यामध्ये आपण खुश असलं पाहिजे असा खरा म्हणण्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्याचं सेवन करावं आणि ते तरुणपणी करावं हे महत्त्वाचं आहे. समर्थ पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगतायत की काय करावं. आता तरुणपणी हे करावं म्हणजे काय करायचं. म्हातारपणी सांगितलं असतं तो गोष्ट वेगळी. आत्ताच्या गोष्टीत जसं आपण पाहिलं किंवा आता आपण नेहमी अनुभवतो ते म्हातारपणी एकटेपण कसं सहन करावं हे आपल्याला सांगितलं तर काहीतरी आपण सुधारणा करायचा प्रयत्न करू. पण समर्थ म्हणत नाही, तारुण्यकाळी जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकत आहेत त्याही वेळेला एकांतवास सहन करायचा आहे, एकटेपणा सहन करायचा आहे, वैराग्य समजून घ्यायचं आहे, अलिप्तता समजून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेला आपण रिॲक्ट होण्याची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक गोष्टी आपण कोणाला तरी सल्ला द्यायची आवश्यकता नाही आहे. शांतपणे चाललं आहे ते बघणं, त्याच्यावर विचार करणं, विवेकाने विचारपूर्वक काहीतरी उत्तर देणं, ही सगळी गोष्ट महत्त्वाची आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं ना की आपण इमिजिएट काहीतरी त्याच्यावरती बोलतो आणि ते की अनावश्यक असतं असं लक्षात येतं. या सगळ्या सूचना या एका शब्दामध्ये आहेत. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी. तरुणपणीच एकांत सेवन करावा हे ते आपल्याला सांगतात. आणि खरीच गोष्ट आहे, म्हातारपणी घरी कोणी विचारत नाही आहे त्याच्या वेळेला एकांत सेवन करावा किंवा तीर्थक्षेत्री जाऊन राहावं असं जर त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये एक प्रकारची अगतिकता असते, दुसरा काही करता येत नाही म्हणून हे करावं किंवा आता काय करायचं राहिलं आहे म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की आत्ता नाही. हे म्हातारपणाचं वगैरे मी काही सांगत नाही. गृहस्थाश्रमी माणूस आहे, तरुण आहे, प्रापंचिक आहे, त्यांनीसुद्धा काय करावं तर साधनेसाठी निदान अगदी रजा काढून वर्षातून एखादा दुसऱ्यांदा 1-8-15 दिवस तीर्थक्षेत्री जाऊन राहावं, तिथे काहीतरी सेवा करावी. शिवतरगडीमध्ये सज्जनगडावरती शिबिर असतात, त्या शिबिरांमध्ये सहभागी व्हावं, कधी शिबिरार्थी म्हणून जावं, हळूहळू कार्यकर्ता म्हणून जावं. वर्षातून 1-2दा तरी अशा ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी आपण सेवेसाठी जावं असं त्याचा खरं म्हणजे अर्थ आहे. आणि पुढे आता लक्षात येईल आपल्या की खरं म्हणजे हे कशासाठी करायचं तर तारुण्यकाळी अरण्य सेवित जर तारुण्यकाळी एकांताचा अनुभव घ्यायचा, यांनी आपण एका अर्थाने आपल्या आत्मपरीक्षणाला सुरुवात करतो. एकदम म्हातारपणी सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मग खूप वर्ष वाया गेल्यासारखं होतं. म्हणून तारुण्य काळातच तरुणपणातच या गोष्टीला सुरुवात करावी असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. मी आपल्याला नेहमीच सांगते की समर्थांच्या समोर सगळे विद्यार्थी होते, त्यांच्यासमोर ज्यांच्यासाठी हे मनाचे श्लोक रचलेत तर त्यांच्यासमोर सगळी 14, 15, 16 वर्षाची मुलं होती. मुलांना ते सांगतायत त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अरण्यामध्ये राहावं किंवा एकांतात राहावं याचा अर्थच असा आहे की ते आत्मपरीक्षण करावं, मनाशी जरा विचार करावा. सतत सारखं समुदायामध्ये राहू नये. सारखं समुदायात मित्रपरिवारात असं राहून मनोरंजन करमणुकीमध्ये सगळा वेळ जाणं हे काही तरुण माणसाला शोभणारी गोष्ट नाही. तर त्यांनी एकांतप्रिय राहावं, आत्मपरीक्षण करावं, आपलं चित्त कुठेही मलिन होत नाही आहे ना, चुकीच्या मार्गाला जात नाही ना, इकडे लक्ष द्यावं. आपण जसे आता या सगळ्या शेवटचं चरण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असणारे 10 श्लोक पाहतोय. हा विषय काही तसं म्हटलं तर मनाच्या श्लोकात काही नवीन आलेला नाही आहे. आपण दासबोधामध्ये उत्तम पुरुष लक्षणं पाहिलेत. गीतेमध्ये आपण 13वा अध्यायामध्ये सगळी ज्ञानप्राप्ती कोणाला होते, त्याची साधना कशी असायला हवी, त्याची लक्षणं पाहिलेत. तर तिथेसुद्धा विविक्त देशसेवित्व असं म्हटलं आहे. विविक्त देशसेवित्व भारतीय जनसंसदी याच्यामध्ये गीतेमध्ये सुद्धा 13व्या अध्यायात ज्ञान संपादन करताना काय करावं तर एकांतात राहावं. एकाच अशा एखाद्या तीर्थस्थान एखाद्या शुद्ध ठिकाणी राहणं, सतत लोकांमध्ये किंवा समुदायात न राहता अशा
तीर्थस्थानी जाऊन राहणं हे 2 गुण अंगी बाणायला ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असं गीतेने पण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि संतांचा विचार केला तर स्वतः समर्थसुद्धा वय वर्ष 12 ते 24 तारुण्यकाळी, म्हणजे समर्थांचं वय त्या 12 ते 24च होतं. आणि समर्थांनी टाकळीला अशी कठोर साधना केली, एकांतात राहिलेत आपल्याला दिसतं. तुकाराम महाराज रोज काही तास देहूजवळच्या भंडारा डोंगरावर जाऊन राहत असत. तो एकांताचाच म्हणजे आत्मचिंतनासाठीच हा विषय होता. किंवा नाथांच्या साधक दशेमध्ये असताना शूलभंजन टेकडीवर नाथ राहत असत. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळेल की ते एकांत निवडत असत आणि त्या ठिकाणी राहून आत्मचिंतन करत असत. आता या एकांत राहणं किंवा अरण्यामध्ये राहणं किंवा एकांतात राहणं म्हणूया आपण, अगदी शब्दशः अरण्य अर्थ नसला तरी, किंवा आत्ता म्हटलं तसं कुठंतरी साधनेसाठी तीर्थस्थानी राहणं, तर त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी थोड्या गैरसोयी असतातच. सगळ्या आपल्या घरामध्ये अशा ज्या सगळ्या सोयीच्या गोष्टी असतात त्या अशा ठिकाणी काही सगळ्या मिळतात असं नाही. मग अशा वेळेला काय करावं लागतं, तर तिथे जी काही असेल व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये राहावं लागतं. आणि अशा व्यवस्थेमध्ये राहूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे, थोडीशी गैरसोय सांभाळूनच अभ्यास करायचा आहे, अशा याची थोडी सवय होते. नाहीतर मग एकदा आपल्या रोजच्या सवयीचं रोजचं जे आपलं आहे त्याच्या सगळ्या सोयी तिथे उपलब्ध नसतील तर मन रमणार नाही, नसतातच. ती सवय तारुण्यकाळी करावी असं ते आपल्याला सांगत आहे. आपल्या सुखाच्या कल्पना सगळ्या वेगळ्या असतात आणि त्यामुळे ती सवय करण्यासाठी सुद्धा या महत्त्वाच्या गोष्टीचा उपयोग आपल्याला की एक 8-15 दिवस तरी आपण वर्षातून जी काही सोय गैरसोय असेल ती सांभाळून तिथे राहावं. तशी म्हटलं तर खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा आपल्याला रोजच्या ज्या सवयी असतात तशी तिथे नसेल. थंडी, ऊन, वारा, पाऊस यालाही आपल्याला तोंड द्यावं लागेल. जेवणाच्या वेळा कदाचित बदलतील, सगळ्या सवयी आपल्या बदलतील. जागा काही निश्चितपणाने चांगली तिथे असेलच असं नाही. आता आमच्या शिवथरगी गेलं की अगदी प्रत्येकाचा प्रश्नसुद्धा असायत का हो, पंखा आहे ना तिथे, गरम होतं का हो, गरम पाणी आंघोळीला मिळतं का हो, किती किती प्रश्न लोकांना असतात. कारण रोजच्या ज्या आपल्या सवयी आहेत त्या अशा ठिकाणी सगळ्या आपल्या सोयीच्या असतात, अशातला भाग नाही. पण तरी देखील अशा ठिकाणी राहावं, थोडी आपल्या देहाला, मनाला, विचारांना सवय होते. हा त्या समर्थांच्या सांगण्यामागचा आखाडा म्हणजे हेतू आहे. घरामधल्या सगळ्या शारीरिक सुखासाठी धडपडणारे आपण, आपल्याला जरा देखील काही बदल चालत नाही कितीतरी. पण असं सगळं असून सुद्धा घरात काही वेळा मनाविरुद्ध गोष्टी घडतातच की. मग आपल्याला इथे तर काय होतं, इथे कुणाला काही स्वार्थ नाही आहे. जी सोय आहे, गैरसोय आहे, त्या सोय तशातच राहायचं आहे आणि सगळेच तसे तिथे राहत आहेत. असं पाहिलं की आपल्याला सदासेवी अरण्य तारुण्यकाळी काय आहे याचा समर्थांना नेमका अभिप्रेत अर्थ काय आहे तो सहज समजेल. निसर्ग सुंदर पाहायला, थंड हवेच्या ठिकाणी तरुणपणी जायला कुणी जाईल ते काही सांगायला लागणार नाही. पण समर्थ काही आपल्याला निसर्ग सानिध्यात राहायला आणि अशा ठिकाणी जायला सांगा. निसर्ग सानिध्य आपोआपच मिळेल अशा तीर्थस्थानी गेल्यावर. मग ते मन एकाग्र करण्यासाठी जायचं आहे, चिंतनासाठी काहीतरी जायचं आहे, भगवत साधनेसाठी काहीतरी जायचं आहे, आपल्याला काहीतरी संयम राखता आला पाहिजे यासाठी जायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला स्थान महात्म्य समर्थ सांगता येते लक्षात येईल. समर्थांच्या दासबोधामध्ये तरुणपणी अरण्यात जाणं चांगलं, तर ते म्हणतात ज्ञानी आणि उदास समुदायाचं हव्यास. साधारणपणाला आपल्याला समुदाय आवडतो, पण आपल्या ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. पण जो ज्ञानी आहे, अलिप्त आहे, उदास शब्दाचा आपण यापूर्वी अर्थ पाहिला आहे, तर यांनी काय करावं, तर यांनी समुदायाच्या हव्यासात राहू नये, तर सावकाशपणानं अखंड म्हणजे अगदी आता प्रत्येक वेळेला असे जमेल असं नाही, पण एकांतात राहून आत्मचिंतनाचा विचार करावा असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे जसं आहे ना की उत्तम प्रपंच व्हायला हवा असला तर आपलं शरीर कार्यक्षम राहायला पाहिजे. आपण शरीर जर आपलं नीटपणे राहिलं नाही तर आपला प्रपंच नीटपणे होणार नाही. परमार्थात सुद्धा उत्तम शरीर राखलं पाहिजे, कार्यक्षमता आपली उत्तमच असली पाहिजे. तसं प्रपंचात हवी तशी परमार्थात पण हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण पूर्वी पाहिलं आहे आयुष्याच्या प्रभाती रामचिंतन करावं, म्हणून तरुणपणी या गोष्टीला महत्त्व दिलं आहे. आणि जो उत्तम भक्त आहे, ज्या उत्तम भक्ताचा विचार आपण करतो आहे, त्या उत्तम भक्तासाठी महत्त्वाची सूचना आहे की तू एकांतामध्ये
राहायला पाहिजेच. त्या एकांताचा तुला खूप उपयोग होईल. म्हातारपणी ग्रंथ वाचू, म्हातारपणी बघू, दासबोधाकडे, ज्ञानेश्वरीकडे असं नाही चालत. तरुणपणीच ह्या गोष्टींची गोडी लावून घ्यावी लागते. नाहीतर मग आपल्याला निवृत्त झाल्यावर बघू, तर निवृत्त झाल्यावर बघू तर तेव्हा काही गोडी लागत नाही. आणि मग जे आपल्याला असं घडू दिसतं, जीवन लोकांचं भकास होतं, काय करावं कळत नाही, काही छंद मनाला लावून घेतलेला नसतो आणि त्यामुळे मग तो असा दिवस खायला उठतो आपल्याला. तर तसं व्हायला नको असेल तर तरुणपणी ह्या चिंतनाची सवय लावावी हे समर्थ आपल्याला सांगतात. सांगितलं असलं 400 वर्षापूर्वी तरी आजसुद्धा आपल्याला त्याचा किती उपयोग आहे हे आपल्याला सहज कळेल. असा जर तरुणपणीच साधनेचा विषय झाला, अभ्यासाचा विषय झालेला असला तर मग आपल्याला कधीच त्या एकांताचा त्रास होणार नाही किंवा एकटेपणाचा कंटाळा येणार नाही. उलट आपण त्या चिंतनामध्ये चांगले रमून जाऊ. आणि मग कसं आहे की आपल्याला कल्पनाच करता येणार नाही असा हा दास आहे बरं का. ज्या उत्तम भक्ताची लक्षणं आपण अभ्यासतोय याची आपण कल्पना नाही करू शकणार. जो अरण्यात म्हणजे तरुणपणीच ज्याचा एकांतात आनंद ज्याला घेता येतोय, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळे. आपल्या कल्पनेमध्ये असा दास किंवा असा भक्त आपल्याला मिळणार नाही. शरीर थकलाय म्हणून निवृत्ती हे काय फार महत्त्वाचं नाही आहे. शरीर थकल्यानंतर निवृत्ती मिळते, केविलवाणं आपण होऊन जातो आणि मग मनाचा मोह नसतो अशातला काही भाग नाही बरं का. मोह असतात, जे इतक्या वर्षात जसं केलेलं असतं तीच सवय लागलेली असते. मला माझ्या एक नातेवाईक म्हणायच्या, तोंडात दात नव्हते, खायची छान हौस होती, तर म्हणायच्या मीरा चिवडा दे मला खायला. पण मग मी म्हणायच्या अहो तुम्हाला नाही मिक्सरमधनं काढ, पण दाणे खोबऱ्यात सकट काढ. दाणे खोबरे निवडायचे, काजू बाजूला काढायचे, नुसतेच पोहे मिक्सरमधनं काढून द्यायचं असं नाही चालायचं. कारण ती चांगल्याची सवय झाली आहे, खायची सवय झाली आहे, त्याचा जिभेला माहिती आहे, त्याचा मोह आहे. आता हे जसं आपल्याला दिसतं तसंच परमार्थाच्या क्षेत्रात जर त्याची सवय आपण नसेल केली तर तो एकदम निवृत्त झाल्यानंतर कुठल्या ग्रंथांचा अभ्यास करू तर असं काही होत नाही. शरीर आपलं ह्या अशा सगळ्या मोहजालामध्ये अडकेल आणि मग त्या शरीराला चांगल्या नंतर सवयी लावू म्हणण्याने लागणार नाही. शरीर समजा चांगलं समर्थ आहे, पण मन आहे, मनाला पण मोह होता कामा नये. त्या मनालासुद्धा आपल्याला चांगल्या सवयी तरुणपणीच लावून घेतले पाहिजेत. मग ही जर तरुणपणी सवय लागलेली असेल तर मग आपल्याला योग्य वयामध्ये सुद्धा सगळे मोह आपले संपतील आणि अगदी प्रसन्न आपल्याला मिळेल. म्हणून शब्द आपल्याला मिळे ना कदा कल्पनेचे मिळेल. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे त्या आपलं काय होतं या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी आपण अनुभवतो त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी कल्पनेच्या पण असतात. सगळं काही प्रत्यक्ष होतं असं नाही. कल्पनेनं आपण अधिक दुःखी होतो. असं झालं तर, तसं झालं तर याचंसुद्धा आपल्याला भय वाटतं. त्यामुळे संत काय करतात, ह्या अशा सुखदुःखाचं मोजमापच नसतं त्यांच्याजवळ. त्या अशा काही कल्पना करत बसत नाही. अलिप्ततेनं सगळीकडे बघण्याची त्यांची सवय असते. म्हणजे अगदी वरदानंद भारतीने आपल्याला उदाहरण देऊन सांगितलं. ते म्हणाले गुडघे दुखत असतात तर ठीक आहे, तुमचे दुखतात तर त्यांचे काही दुखत नसतील का? दुखत असेल, पण गुडघे दुखत असतील तर चालता फार तर येणार नाही, वाचता तर येईल. अशा प्रकारे आपल्या सुखदुःखाच्या विचाराकडे ते बघतात. काही एखादी कमतरता आहे तर त्या कमतरतेचं दुःख न मानता जे आपल्याजवळ आहे त्याचा विचार करायला काय हरकत आहे. आता तर इतक्या सोयीसुविधा आहेत की नाही आपल्याला वाचता येत, नाही आपल्याला पुस्तक हातात धरता येत, नाही आपल्याला चालता येत. किती गोष्टी आपल्याला मिळतात. यूट्यूबवर नुसतं लावून ठेवलं आणि श्रवणाच्या आधारे जवळ ठेवून ऐकलं तरी काम भागतं. त्यामुळे त्याच्यातला आनंद शोधायचा आणि येणाऱ्या इंद्रियांच्या या अडचणी किंवा काय ज्या सुखदुःख असतील त्या सुखदुःखांची मोजमाप करायची नाही, अशा प्रकारचा विचार ते सांगतात. आम्ही काय करतो, आम्ही कल्पनेनंच ठरवतो की आम्हाला हे जमायचं नाही किंवा आम्हाला हेच फक्त लागेल, असं असेल तरच आम्हाला जमेल, असा जो विचार आपण करतो तो काही आपल्याला असा विचार करून होणार नाही आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात. सत्पुरुष किंवा संत जे आहेत किंवा आपण ज्याला आता उत्तम भक्त म्हणतो आहोत, ह्या उत्तम भक्ताचं हे असं वागणं असतं. ते त्यांच्या निश्चयावर स्थिर असतात आणि त्याप्रमाणे ते काम करतात. त्याने काय करायचं ते त्यांचं नक्की ठरलेलं असतं आणि म्हणून येणाऱ्या अडचणी ते सहजपणानं मात करू शकतात. त्यांचं संत वचनांवर जे काही त्याची निष्ठा असते ना, त्या निष्ठेमुळे, त्या निष्ठेच्या बळावर ते हे काम करू शकतात.
फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, अशी त्यांची धारणा असते. उत्तम भक्ताच्या लक्षणाचा विचार करतोय आपण हा विचारचही कधी करतो. हे असं आपलं सगळं ऑल वेल असलं ना तर मग आपल्याजवळ देवाला द्यायचा थोडासा वेळ असतो. इथे ते म्हणतात फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, काही पण होऊ दे, नामाचा गजर सोडू नये, अशी ज्याची धारणा आहे, तो दास जो आहे, तो जो भक्त आहे, तो भक्त हा असा सदासेवी अरण्य तारुण्यकाळी आणि मिळेना कदा कल्पनेचे निवे, आपल्या कल्पनेच्या पलीकडला आहे असं आपल्या लक्षात येतं. अत्यंत अलिप्त, अत्यंत उदासीन, अगदी म्हणजे कुणाच्या अध्यात्मध्यात नाही, अशा पद्धतीचं काय निंदा करा, स्तुती करा, मान अपमान सुख दुःख या सगळ्या गोष्टींमुळे आपलं स्वास्थ्य जराही बिघडू देत नाही असा हा भक्त दास आहे किंवा असा हा भक्त आहे. आणि त्यामुळे तो कल्पनेच्या पसारात अडकत नाही आहे. ही जी दुसरी ओळ आहे ना ती आपल्याला समजून घ्यायला हवी. मिळेला कदा कल्पनेचे नि मिळी म्हणजे काय, तर तो या कल्पनेच्या पसारात अडकत नाही, कारण त्याचं स्वास्थ्य या सगळ्यामुळे बिघडतच नाही. आपलं स्वास्थ्य छोट्या मोठ्या गोष्टींमुळे बिघडतं, त्यामुळे आपली गडबड होते. याचं लक्षण असं आहे की हा कल्पनेतल्या गोष्टींमुळे आपलं स्वास्थ्य बिघडवू देत नाही. आता सुखदुःख, यशापयश, मान अपमान, निंदा स्तुती या सगळ्या गोष्टी काय कल्पनेतल्याच आहेत. यांनी चांगलं म्हटलं तर हा चांगला, यांनी आपल्याला वाईट म्हटलं तर हा वाईट, ह्या सगळ्या गोष्टी काय तर याच्यात तो पडणारच नसतो. त्यामुळे उत्तम भक्त जो आहे तो आपलं स्वास्थ्य जराही बिघडू देत नाही. त्यामुळे त्याचं छान अलिप्तपणानं, उदासीनपणानं, अध्यात्मध्यात न ठेवता त्याचं जे ध्येय आहे तसं त्याचं काम चालू असतं. नेहमी जनक राजाचं उदाहरण देतात. खरं तर तो राजा होता. राजा असल्यामुळे दरबारामध्ये सगळे कामकाज त्याला करायला लागत होतं. पण ते सगळं करत असला तरी देखील तो काम करत असला तरी तो 24 तास एकांतातच होता. म्हणजे त्याचं जबाबदारी म्हणून तो काही काम करत असेल, पण त्याचा जो काही आत्मचिंतनाचा भाग होता तो मात्र असा होता की जनक राजा राजा म्हणून काम करत असला तरी एकांतात होता. कुठल्याही प्रलोभनाचं त्याला आकर्षण होतं. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत नव्हता. आपल्याबरोबर उलटं होतं. आपण गर्दीत असलो तरी आपण एकटे असतो, किंवा आपण घरात एकटे असलो तरी आपण टी व्ही तरी लाव, फोन तरी कर म्हणून गर्दीत असतो. त्यामुळे उत्तम भक्ताला नेमकं काय करायचं त्याचं काय असतं ते आपल्याला कळायला पाहिजे. की एकटं असणं म्हणजे काय, किंवा समुदायात तो असला तरीही तो एकांतात कसा असू शकतो हे आपल्याला या पहिल्या 2 ओळीतून लक्षात येईल. नाही तर नुसतं एकांतात राहणं, अरण्यात राहणं असा शब्द आहे ना. अरण्यात काय, श्वापद पण अरण्यात राहतात. मग श्वापद अरण्यात एकांतात असतात म्हणून काय त्यांना ते काय साधू होत नाहीत काही. त्यामुळे तसं नाही. एकांतात राहणं म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या ज्या आपलं स्वास्थ्य बिघडवल्या गोष्टी आहेत त्या बाजूला करता आपल्याला आलं पाहिजे. मनानं करायचे साधना. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ आपल्याला या दृष्टीने लक्षात येईल. सदासेवी अरण्य तारुण्यकाळी तर चांगलं कळेल. प्रत्यक्ष काही अरण्यात राहायला जावं अशातला भाग नाही आहे. आपण आपल्या घरात राहूनसुद्धा तारुण्यकाळीच असा एकांताचा आनंद घेऊ शकतो आणि अंतर्मुख होऊ शकतो. काही चिंतन, वाचन, मनन करू शकतो. आपलं स्वास्थ्य बिघडणार नाही असा प्रयत्न करू शकतो. असं करणारी ही जी संत मंडळी आहे त्यांची आपण कल्पना करावी. आणि त्या कल्पनेमध्ये राहिले तर मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे नुसतं नाही विचार करायचा, तर त्यांचा समोर आदर्श ठेवून त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग काय होईल, अशी उदाहरणं जर आपण समोर ठेवली आणि दृढ निश्चय केला, कारण तिसऱ्या वेळेत चढेनामनी निश्चयो दृढ ज्याचा, अशी उदाहरणं समोर ठेवून जर आपण निश्चय केला तर तो निश्चय आपल्याकडनं सुद्धा पार पाडला जाईल. सहजच होईल. कारण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि अशा सर्वोत्तमाचा दास असणाऱ्याला तो खरंच धन्य होऊन जाईल. कारण त्याचा निश्चय कधीही ढळणार नाही. अशा पद्धतीने जर केलं, त्यामुळे दिसायला श्लोक अगदी सोपा आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा एकांत आपल्याला आवडला पाहिजे. समुदायात राहूनसुद्धा आपण एकांतात आहोत आणि एकांतात राहूनसुद्धा आपल्याला आत्मचिंतनाच्या द्वारे आपण त्या एकटेपणाचं दुःख आपल्याला होत नाही, उलट आनंद मिळतो. अशा प्रकारचा विचार या श्लोकातून आजही 21व्या शतकात असणाऱ्या शहराच्या वातावरणात ह्या सगळ्याला सतत तोंड द्यायला लागणाऱ्या घरोघरी अशा व्यक्ती आपल्याकडे आहेत, त्यांना एकदम सहजपणानं दिलासा मिळेल, आनंद मिळेल असा हा श्लोक आहे.
की आता पण एकटे नाही असं खात्रीनं आपल्याला वाटेल आणि त्या एकांताचा आनंद आपल्याला घेता येईल. पुढल्या श्लोकामध्ये आणखीन काही लक्षणं उत्तम भक्ताची आपल्याला सांगितले. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी झंझतो दास सर्वोत्तमाचा. त्याला मुळी भक्त झालाय सावकार आणि तो ऋणी झालाय, जणू काही भक्ताकडूनच न देवाने कर्ज घेतलाय, तो ऋणको आणि हा धनको असं या श्लोकामध्ये सांगतायत. पाहूया आपण. मानसी नष्ट आशा दुराशा. आता हा जो परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त आहे याच्या अंतःकरणामध्ये दुराशा म्हणजे दुष्टबुद्धी नाहीच आहे. दुराशा म्हणजे दुष्टबुद्धी. आता उत्तम भक्त आहे हा, त्याच्या अंतःकरणामध्ये दुष्टबुद्धी असण्याचं कारणच नाही. आपलं भलं नाही झालं तरी दुसऱ्याचं भलं करणारी वृत्ती असते यांची. त्यामुळे दुष्टबुद्धी असते. दुष्टबुद्धी कोणाची असते? आपलं काही नाही झालं चांगलं तरी जाईल, दुसऱ्याचं होऊ द्यायचं नाही, त्याला आपण दुष्टबुद्धी म्हणतो. इतकं वाईट वागणारी लोक समाजामध्ये असतात. माझं नाही झालं चांगलं तरी जाईल पण त्याचं होता का नाही. मागे आपण कुठल्या तरी श्लोकाचं उदाहरण घेताना दिलं होतं की 2 मित्रांमध्ये देव प्रसन्न झाला आणि म्हणाला काय हवं आहे ते मागा, पण देवानी अट घातली होती. आपल्याला आठवत असेल गोष्ट की जो कोणी पहिल्यांदा मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल. आणि मग कोणीच पहिल्यांदा मागे ना दोघांपैकी. देव म्हणाला कोणीतरी एकाने मागा, लाखभर मागितले त्याला 2 लाख, तो 5 लाख मागितले त्याला 10 लाख. किती सोपा हिशोब आहे. मग कोण पहिल्यांदा मागणार? कारण माझ्यापेक्षा दुप्पट मिळणार. पण तिथे दुराशा असणारा जर असेल तर तो काय मागेल? ते आपण पाहिलं होतं की एका डोळ्याने आंधळं कर असं मागितलं आणि त्याच्या दुप्पट दुसऱ्या दोन्ही डोळ्याने तो आंधळा झाला. याला म्हणायचं दुष्ट, दुराशा. अशी दुष्ट बुद्धी असणारी मंडळी समाजामध्ये असतात. पण इथे मात्र ते म्हणतात उत्तम भक्ताच्या अक्षरामध्ये की ह्याच्या नष्ट आशा दुराशा, त्याच्या आशा संपले तर दुराशाचा प्रश्नच नाही. त्या दुष्टबुद्धी नाहीच त्याच्याजवळ. याला बिचाऱ्याला कशाचीच आसक्ती नाही आहे, त्याला काही मिळावं आशाच नाही आहे, काहीच नाही. आपल्याला कोणी मानमरातब द्यावं, काही पैसा मिळावा, धनधान्य मिळावं, ऐश्वर्य मिळावं, संपत्ती मिळावी, कसल्याचीही त्याची आशा नाही आहे. दुराशा तर नाहीच नाही आहे. इतकं कशाला? त्याला आपल्या प्रापंचिक गोष्टींचा पण काही आसक्ती नाही, मोह नाही आहे. जे आहे भगवंतांनी दिलेलं तसंच्या तसं त्यांनी स्वीकारलं आहे, आनंदाने स्वीकारलं आहे असा तो आहे. बरं, कामक्रोधादी गोष्टी पण नाही. षड्रिपूंचं सुद्धा चांगलं त्याला पाठबळच मिळालेलं आहे. कारण कसली आशा नाही, वाईट बुद्धी पण नाही आणि अंतरामध्ये प्रेमपाशा पिपाशा, भगवंताबद्दलचं प्रेम आहे ते पुढे येणारच आहे. आशा ही गोष्ट आहे ना ती फारच वाईट आहे. आपण म्हणतो की ह्याला कशाची आसक्ती नाही आहे असं सहज म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याला कळलं. आपल्याला छोट्या छोट्या कशा अपेक्षा असतात, आसक्ती असते, कळत नकळत आपण कसे गुंततो. त्या आशेला इतकं वाईट नाव दिलं आहे, खादाड भिकारी म्हटलं आहे. संपतच नाही ती आशा. ही पुरी झाली की दुसरी पुरी होते तर तिसरी, संपतच नाही. अशा ह्या आशेला फार मोठी म्हणजे ती न संपणारी आशा असल्यामुळे दिसायला आपल्याला दिसेल नसे मानसी नष्ट आशा दुराशा. ज्याची आशा आणि दुराशा म्हणजे आसक्ती आणि वाईट बुद्धी सगळीच्या सगळी संपलेली आहे, त्याच्या मनामध्येच ती नाही आहे, म्हणून त्याला उत्तम भक्त म्हटलेला आहे. अगदी खरं आहे. पण या आशेबद्दल काय म्हणावं? गीतेमध्ये 16व्या अध्यायात जे हे सांगितले आसुरी गुण सांगितलेत, त्या आसुरी गुणामध्ये सुद्धा आशा शब्द आला आहे. आशा पाशशतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते कामभोगार्थम अन्याय नार्थ संचयन असं त्या आसुरी संपत्तीचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की आसुरी कसे आहेत तर हा जो आसुरी स्वभावाचा माणूस असतो, बरोबर आपल्या उत्तम भक्ताच्या विरुद्ध असणाऱ्याचं वर्णन आहे याच्यात. तो कसा असतो माणूस तर तो असा आशेच्या पाशाने बांधलेला असतो, त्या तो आशेत गुंतलेला असतो. एखादी आशा पुरी झाली की पुढली आली, दुसरी पुढली आली, त्याच्यामुळे तृप्तीच त्याची होत नाही. अशा प्रकारे आशेत बांधलेला असतो. असा तो शिवाय कसा तर कामक्रोधाने पुढलेला असतो. कुठल्याही मार्गानं का होईना विषयांचे उपभोग घेण्यामध्येच तो रमलेला असतो. असा भगवंत त्या आसुरी संपत्ती असणाऱ्या माणसाचं वर्णन करतात. हा मात्र कसा आहे? हा बरोबर विरुद्ध आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. पूर्ण आशा संपलेली आहे, वाईट बुद्धी त्याची संपलेली आहे. कारण श्रेष्ठ भक्त आहे, हा सर्वोत्तमाचा दास आहे. याच्या ठिकाणी आशा नावाची गोष्टच नाही आहे. तमोगुण किंवा रजोगुण हा त्याचा संपलेला आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे? वसे
अंतरी प्रेम पाशा पिपाशा. त्याच्या मनामध्ये अगदी सदिच्छा उत्तम गोष्टी आहेत, प्रेम आहे भगवंताबद्दल, सगळ्यांबद्दल अत्यंत प्रेमभाव असा या उत्तम भक्ताच्या मनामध्ये आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असंच म्हटलं जातं. आणि त्यामुळे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं एवढंच नाही तर देह कष्टविती उपकार आहे. ते काय करतात तर दुसऱ्यांसाठी आपला देह कष्टवतात अशांचा विचार केला आहे. सर्वतोपरी सर्वांबद्दल ओतप्रोत प्रेम यांच्या मनामध्ये असतं. परोपकाराचीच वृत्ती असते. आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याचं भलं झालंच पाहिजे असा एक त्यांचा आग्रह असतो. कोणाहीबद्दल भेदभाव नाही, कोणाहीबद्दल राग नाही, अगदी प्रेमाने बांधलेलं असतात. सर्वांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम असतो. परमेश्वराबद्दल जसं असतं तसं सगळ्यांबद्दल प्रेमभावच असतो. जणू काही प्रेमभावानेच त्यांनी सगळ्यांना जिंकलेलं असतं. आणि खऱ्या अर्थानं हीच परमेश्वराची पूजा आहे. लोकांशी प्रेमाने वागणं. प्रेमभाव धरारे देव आपुलासा करारे असं म्हटलं आहे. त्याचा अर्थच तो आहे. माझे सर्व जावे देवाने राहावे, देवासी पाहावे भक्तपणे. सगळं जे काही आहे ते ईश्वराचं आहे. त्या ईश्वराचा वरच्या प्रेमानेच सगळ्या गोष्टी कराव्यात. विषय तो झाला त्याचा नारायण, बाकी दुसरं नाहीच आहे. ईश्वराखेरीज अन्य काही नाही असं त्याच्या भगवंताची भगवंताबद्दलची पक्की निष्ठा असते. म्हणजे एका अर्थानं ना त्या भगवंताला या भक्तांनी बिंध करून ठेवलेलं असतं. इतकं प्रेम करतायत भगवंतावर की भगवंत बिंधा झालेला असतो. त्याचं सगळं तो ऐकतो. इतका प्रेमभाव आहे भक्ताच्या अंतःकरणामध्ये की स्वाभाविकच देवा पुढल्या शब्द येणारच आहे की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. मग अशा सुरुवातीलाच मी म्हटलं की तो ऋण जणू काही कर्ज घेतलं आहे त्या भक्ताकडून भगवंताने आणि आता ते त्याला फेडायला हवं ना. इतका प्रेमाने त्या भगवंताला त्यांनी बांधून ठेवला आहे. भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, फार सुंदर आहे. ते म्हणतायत तू काय केलंस, माझ्याकडून भक्ती घेतलीस, मी तुझ्यावर किती प्रेम करतोय आणि त्याच्या बदल्यात काय दिलं, चरण गहाण आहेत तुझे. माझ्याकडे पादुका ठेवलेस, तुझे चरण माझ्याजवळ आहेत, त्याच्या बदल्यात मी तुला भक्ती दिली. प्रेम व्याज देई हरी, पण आता त्या प्रेमाचं व्याज मला दे, माझा हिशोब लवकर करी. आता मला वेळ नाही बरं का माझा हिशोब करून टाक. किती सुंदर आग्रहाने भगवंताजवळ तुकाराम महाराज सांगतायत की तुझे चरण माझ्याजवळ आहेत आणि भक्तीचं ऋण तू माझ्याकडून घेतलंयस तर ते प्रेम तरी मला परत दे. असं तू पण माझ्यावर प्रेम कर आणि माझा हिशोब चुकता कर. इतकं निष्काम प्रेम देवावरती जो भक्त करतो त्याच्यावरती देवही तसंच प्रेम करतो. बाकी काहीच मागणं त्याचं नाही आहे. कुठल्याही प्रकारची लाचारी नाही आहे, अमुक एक मला मिळावं असं भगवंताकडे कसली प्रार्थना नाही आहे. बस प्रेमाच्या दोराने बांधला गेलेला आपल्या मनामध्ये असणारा जो भगवंताबद्दलचा प्रेमभाव आहे. आपल्या मनात ना बाकी सगळ्यांच्या प्रपंचाबद्दल, नातेसंबंधाबद्दल, पैशाबद्दल, घराबद्दल, शेजाऱ्यांबद्दल, सगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल प्रेम असेल, नाही असं नाही, पण त्या सगळ्याच्या मागे काहीतरी स्वार्थ आहे. तुकाराम महाराज जे भगवंतावरच्या प्रेमाचं वर्णन करताय ते स्वार्थ नाही आहे, काही मिळावं म्हणून प्रेम केलेलं नाही आहे. पण आपण जे प्रेम करतो, मी का करते शेजाऱ्यावर, तर मला वेळ आली तर त्यांनी माझ्या मदतीला यावं म्हणून, अशा स्वार्थाने जर करत असलं तर तिथे काही अशा प्रकारे ऋणको आणि धनको असं नाही होणार. भगवंताच्या बाबतीमध्ये भक्ताचं जे प्रेम आहे ते असं नाही आहे. तर ते सांगतात की असं आपण आपल्या खरंच बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रेम करत नाही असं नाही, पण त्या सगळ्या प्रेमामध्ये आपला स्वार्थ आहे. इथल्या जे भगवंतावरचं प्रेम आपल्याला सांगतायत ते आपल्याला निस्वार्थीपणानं करायला सांगतात. समर्थ पण म्हणतात भगवंताचा भक्त जो आहे तो देवावर प्रेम करतो ना, तो कसा करतो, भक्ते जे मनी धरावे. काय समर्थ म्हणतात, त्या भक्तांनी मनामध्ये जे काही धरलं आहे ते देव आपणची करावे. जे भक्ताच्या मनात आलं आहे ते देव करतो, स्वतःच करतो. इतकं प्रेमाने तो बांधून घेतलेला आहे. तेथे वेगळे भावावे न लगे कदा, वेगळं काही करावंच लागत नाही. त्याच्या मनात याची खोटी की तसं होतंच, देव तसंच करतो. अशा पद्धतीचं त्या भक्ताचं भगवंतावर प्रेम आहे. तो जे मनात आणेल ते भगवंताला करावं लागतं. भगवंत आपणे आप तो करतो. असं देवाचं आणि भगवंताचं
परस्परांचं प्रेम आहे, काही सांगावं लागत नाही, काही मागावं लागत नाही. भगवंताची इच्छा देव हे जसा भक्त पुरी करतो, भक्ताची इच्छा पण भगवंत पुरी करतो असं सांगतात. कारण खरं म्हणजे ना, दोघांची इच्छा एकच असते. जी इच्छा भगवंताची तीच भक्ताची, जी भक्ताची इच्छा असते तीच भगवंताची. आणि त्यामुळे देव भक्ताचा ऋणी किंवा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा काय आहे ते आपल्याला कळेल. समर्थ म्हणजे आमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथ आमुचा परमार्थ. आम्हाला दुसरं काही नाहीच आहे. तो समजा जो समर्थांचा समर्थ देवा सोडविता. पुढे म्हणतात करी दुर्जनाचा संहार, भक्तजनांशी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. एकदा आपण त्याला आपला म्हटलं ना की तो सगळं आपल्याला जे हवं आहे तो करतोय. वाईट गोष्टी बाजूला करेल, चांगल्या गोष्टी आपल्याला आधाराला देईलच देईल. आणि असं आपल्याला इतकं ते सगळं सहज घडेल की आपल्याला वाटेल की हा सगळा चमत्कारच आहे आणि सगळा रोकडा. सहज भक्ता आणि भगवंताच्या या मागण्या एकमेकांच्या पूजा करतात. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. किती किती ठिकाणी आपल्याला समर्थ सांगा की तुम्ही मनात धरा. अर्थात हो उत्तम भक्तासाठीच आहे हे. तुम्ही आम्ही जर असं म्हटलं आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर आपण समजावं की आपला काहीतरी स्वार्थ रडलाय बरं इथे. निस्वार्थपणानं मागितलं तर भगवंत पुरं करते. बनी धरावे ते होते, उत्तम भक्त मनामध्ये जे धरेल ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. किती रघुनाथाची कृपा त्या उत्तम भक्तावर आहे हे तो अनुभवाचे बोल ते सांगतात. रघुनाथ भजने ज्ञान व्हावे, रघुनाथ भजने महत्त्व वाढवे, सकल मिथ्या होऊन जावे, हे राम भजने कळू येते. एकदा त्या भगवंतावरती निष्ठा ठेवली, श्रद्धा ठेवली की हे आपोआप सगळं कळणार आहे की सगळं काय असेल ते त्या रामनामाने रघुनाथ भजनाने होणार आहे. त्याच्या रघुनाथ भजन ज्ञान पण होईल, रघुनाथ भजनाचं महत्त्व आपल्याला कळेल. इतकंच काय, बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या वाटतील. तेच सगळं महत्त्व. उत्तम भक्ताला काय वाटतं याच्याबद्दलचं वर्णन आपण ऐकतो. आपण ना आपल्याशी तुलना केली तर आपण म्हणतो की आपण अगदीच जिन्याच्या पहिल्या पायरीवर आहोत आणि तो जो उत्तम भक्त आहे तो अखेरच्या वरच्या पायरीवर आहे. त्यामुळे त्याची लक्षणं आपल्याला पाहिजेत. हा सर्वोत्तमाचा दास आहे. या अर्थानं सर्वोत्तमाचा पण दास आहे आणि दासही सर्वोत्तम आहे. दोन्ही दृष्टीने सर्वोत्तम हे विशेषण दोन्हीकडे लागू आहे. सर्वोत्तमाचा म्हणजे भगवंताचा दास आहे आणि ह्या दासांमध्ये दास सर्वोत्तम आहे. उत्तम दास असल्याचेच लक्षण आहे. त्यामुळे त्याचा जो जे काही माऊलीने छान उदाहरण दिलं आहे बरं का, आपल्याला अगदी पटेल. माऊली म्हणतात हा दास कसा आहे माहिती आहे का, त्याचं कसं अलिप्तपण आहे, तो कसा सगळं करूनसुद्धा भगवंताचा दास आहे. पूर्णपणानं तो भगवंता काय करेल ते त्याला मान्य आहे. तो जे काही म्हणेल ते माझ्यासाठी योग्यच आहे असं त्याचं असतं. तर म्हणे बघा, झाडाखाली छान डवरलेला मोठा वृक्ष आहे, त्या झाडाखालच्या सावलीमध्ये गुरं येऊन बसतात. सावलीमध्ये आता त्यांच्याविषयी त्या झाडाला काय वाटतं, क्षणभर आपण विचार करूया की त्या डवरलेल्या झाडाच्या खाली उन्हाळ्याचे दिवस आहे आणि गुरं येऊन बसलेली आहेत. त्या गुरं बसल्या तर त्या झाडाला काय वाटत असेल, काही संबंध आहे का, काय माझा मी एवढा डवरलेला आहे, एवढी माझी सावली आहे म्हणून त्यांना एवढी माझ्या सावलीत यावंसं वाटलं, माझ्यामुळे यांना उन्हाचा त्रास कमी होतो आहे, काहीतरी त्या झाडाच्या मनात येणार आहे का. तसं या संतांचं असतं. संतांच्या जवळ आपण गेलो तर त्यांना यत्किंचितही असं वाटत नाही की अरे मी काहीतरी मोठा आहे म्हणून माझ्या सहवासामध्ये ही मंडळी आली आहेत. अशा प्रकारचा भावही त्यांच्या मनात नसतो. असं त्या झाडाचा आणि गुरांचा जसं संबंध त्याचा प्रपंचाकडे बघण्याची, प्रपंचाकडे म्हणजे या दृश्य विश्वाकडे बघण्याची त्या उत्तम भक्ताची दृष्टी कशी असते तर ती अशी असते की आपण परोपकारासाठीच आहोत. ते झाड परोपकारासाठीच आहे आणि ते त्याचं त्याला काही वाटतही नाही आहे. ते बोलून दाखवलं जात नाही आहे, सांगितलं जात नाही आहे, कोणी सांगणारही नाही आहे. असा संत किंवा असा उत्तम भक्त असतो. तो सहजपणानं सर्वांवरती त्याला कळतही नाही की आपण जे करतो आहे ते दुसऱ्यावरती फार मोठा उपकार करतो आहे असा त्याचा भावही नसतो. आणि येतं सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती किंवा ऐसे करी विठाबाई तुझे पाय माझे डोई, अशी त्याची भावना असते. सगळीकडे ईश्वर आहे. तो जे करतो आहे ते तो त्या ईश्वरासाठी करतो आहे. आपला दोन्ही ह्याच्याबद्दल लक्ष आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा आणि वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा आपल्याला दोन्ही कळलं की वाईट गोष्टी नाही आहेत आणि प्रेमभाव अंतःकरणामध्ये आहे. पुन्हा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा आणि तो त्या भगवंताला ऋणको करून टाकतो आहे. हा भक्त सावकार आहे आणि सावकार जसं करतो ना त्या सावकारासारखं हा कधी कधी करतो आहे असं आपल्याला दिसेल.
खरंच त्या प्रेमपाशा पिपाशा वगैरे वाचलं की असं वाटतं की किती किती असे संतांच्या चरित्रातले आपल्याला दाखले मिळतात की इतके ते भगवंताशी बांधले गेलेले असतात. म्हणजे त्या भगवंताच्या नुसत्या स्मरणाने त्यांचा कंठ गहिवरून यावा किंवा अंगावर अगदी रोमांच भिरावेत, नेत्रातून अश्रू यावेत, असं जे काही अनेक अनेक संतांचा आपण अनुभव, इतकी उत्कटता असते त्या भगवंताच्या भेटीची, ती आपण वाचली ऐकली की आपल्याला सगळे समर्थ म्हणतात ना की हे जे वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा असं म्हणतात, त्यातला जो पिपासा शब्द आहे ना, तो खरा पिपासा शब्दाचा अर्थ आहे तहान. पण इथे तहान असं नाही, ती उत्कटता दाखवण्यासाठी तो शब्द वापरला आहे. इतकी त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची उत्कटता आहे. आणि म्हणून म्हणजे परमार्थामध्ये या उत्कट इच्छेला फार महत्त्व आहे. बाकी ह्या व्यावहारिक गोष्टीतल्या भौतिक गोष्टीतल्या काही गोष्टी मिळाव्यात याच्यासाठी उत्कटता नाही आहे. भगवंतासाठी ही उत्कटता आहे की भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली आहे. संत सांगतात ना, आपलं काय असतं, आपल्या याच्यासाठी आपण किती धडपड करू, आपल्याला एखाद्या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी जी काही धडपड करावी लागते ती वेगळी, याची जी धडपड आहे ही परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड आहे, तर त्याच्यासाठी धडपड करावी. आता आपल्याला कळत असलं तरी आपली भौतिकातल्या गोष्टी मिळवण्याची धडपड आणि त्या धडपडीला नाही मिळालं यश तर होणारं दुःख, याची इकडे तुलनाच होऊ शकत नाही. इथे ह्या भक्ताची जी ही उत्कट अशी इच्छा आहे किंवा ही जी काही तळमळ आहे, प्रयत्न आहे, धडपड आहे, ती भगवंताच्या भेटीसाठी आहे. आणि मग असं जे आपण संतांचं ऐकतो ते ऐकलं की आपल्या लक्षात येईल की थोडासा आहे की संतांच्या या सगळ्या याच्यामध्ये आपण तत्त्वज्ञानाचा विचार करत राहिलो ना, तर आपल्याला तत्त्वज्ञानाच्या ह्याच्यात आपल्याला रस वाटणार नाही. म्हणजे द्वैताबोध, अद्वैतबोध, द्वैताद्वैत वगैरे वगैरे आपण करत बसलो तर त्याच्यामध्ये आपण हे करू. पण आपण एक लक्षात घेऊया की बाहेरच्या पाश्चात्य तत्त्वज्ञानांनी जे काही अभ्यास केलेले असेल त्यांची तत्त्वज्ञानं फार काही टिकली. आपल्या उपनिषदांपासून जे काही अव्याहतपणाने मांडलेले विचार आहेत ते मात्र टिकलेले. ही जी अशी ऋणीदेव आणि भक्तिभावे असणारा जो भक्त त्यांचा असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे भक्तासाठी देव काहीही करायला तयार होतो आहे. आता याची आपल्याकडे उदाहरणं काही कमी नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अशा त्या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या ह्याच्या श्रेण्यापेक्षा आपण संतांच्या चरित्रातल्या गोष्टींचा हे घेऊ शकतो आणि त्याचा उल्लेख केला की आपल्या लक्षात की खरोखर भगवंताने त्या अर्जुनासाठी काय नाही केलं. इतकं अर्जुनावरती खरं प्रेमपाशाने अर्जुन बांधला गेलेला आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, काय त्या घोड्यांना खाणारा केला, घोड्यांना खायला दाणा दिला, अगदी उष्ट्या पत्रावळीसुद्धा उचलल्या, अशा कितीतरी गोष्टी भगवंतानी अर्जुनासाठी केल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. हे कशामुळे? प्रेमपाशा. त्या प्रेमपाशामध्ये भगवंत पण भक्ताच्या प्रेमपाशात बांधलेलं गेलेलं आहे. किंवा आपण जनाबाईचं सांगतो की जनाबाईचं धुणंसुद्धा भगवंत धुवायला गेला, अशा सगळ्या गोष्टी दळण दळायला गेला वगैरे वगैरे. किंवा नाथांच्या घरी पाणी भरायचं काम श्रीखंड्या करत होता, भगवंत श्रीखंडाच्या रूपात आला होता. म्हणजे अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर भगवंत आपलं स्टेटस विसरतो. या भक्त मंडळींच्या मध्ये गेला की तो त्यांना काय हवं आहे ते, त्यांचे सगळे कष्ट हलके कसे होतील, त्यांना कसा आनंद मिळेल असंच तो बघतो. या अर्थाने भक्त हा सावकार आहे आणि भगवंत हा ऋणको आहे, असं जे या श्लोकात म्हटलं आहे ते आपल्याला कळेल. कर्ज घेणारा हा भगवंत आहे. आणि मग तो सावकार जसा असतो ना की सावकार जरा कुणाला दटावतो, तसा हा दटावतो. भक्त भगवंताला दटावतो, जमेल तिथे खरडपट्टी काढतो. कारण आता तो सावकार आहे ना, त्यामुळे त्याला नामदेव म्हणतात ना, आम्ही भक्त मंडळी आहोत म्हणून देवा तू आहेस. तुला वाटत असेल पण तुला तर कोण विचारतं, आम्ही आहोत म्हणून तुला कोणी विचारतं. आता असं म्हणण्याचं धाडस करता येतं म्हणजे काय? कारण तो सावकार आहे त्यामुळे तसं करतो आहे. सगळं तुझं जे काही महत्त्व आहे ना देवा, ते आमच्यामुळे आहे बरं, आम्ही तुझं महत्त्व वाढवलं आहे म्हणून तू आहेस, बाकी काही नाही. आता हे जे काही आहे हे फार प्रेमपाशा पिपाशा असंच आहे ते. त्याच वेळेला आम्ही जातो अमुषा गावा अमुषा रामराम घ्या म्हणतात भगवंत अखेरच्या क्षणी येतोय न धावून. त्यामुळे ही जी काही भक्त भगवंताची जोडी आहे, आदर्श भक्ताची आणि भगवंताची जोडी आहे, ती अशा प्रेमपाशाने बांधलेली गेली आहे. ऋण परत करण्याचा
भगवंताचा एक थोडासा छान मार्ग आहे. तो पण जाता जाता अनेक विचारवंतांनी व्यक्त केला आहे. तो आपण लक्षात घेऊ की असंच आहे की भक्ताकडून ऋण घेतलेलं आहे, ते पुढं परतफेड करायची असते ना. ती समजा या देही याचं देही नाही मिळाली करता, तर तो काय करतो, आपल्या भक्ताचं नाव शाश्वत करतो. म्हणजे हे ऋण फेडल्यासारखंच आहे. फार सुंदर विचार मांडला आहे की भगवंताकडे कर्ज ठेवलेलं आहे आणि ते कर्ज फेडणार आहे भगवंत, पण कसं फेडणार, तर तो काय करतो, आपल्या भक्ताला शाश्वत करतो. आपल्याला समजा आपल्या देहाला काय 50, 60, 70 संत मंडळींना तेवढं आयुष्य नव्हतंच, तर आता त्या देहात ते जरी नसले तर त्यांनी केलेलं कार्य इतकी 700 वर्षात माऊलींचं आपण नाव घेतो आहे, तर हे जे शाश्वत नाव केलं आहे ना, ते जणू काही भगवंत या भक्ताचं ऋण फेडतो आहे, अशा पद्धतीचा विचार त्यांनी केला. मला फार ते आवडलं की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भगवंतानं शाश्वत करून टाकले. विधानसभेमध्ये अधिवेशन संपलं की पसायदान म्हटलं जातं. अशा सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे काय केलं आहे, तर ते जो तो कर्ज घेतला आहे ना, भक्तीचं प्रेमाचं कर्ज घेतलं आहे भगवंताने, तो फेडतो आहे शाश्वत. असं काहीतरी कायमचं तो करतो आहे. तुकारामामुळे देहू प्रसिद्ध झाला, तुकारामामुळे गाथा प्रसिद्ध झाली. अशा ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, तर देहाने भक्त नसू दे, पण तरी देखील भगवंत त्याच्या ऋणात आहेच, त्याचे ऋण तो फेडतोच आहे. कधी कधी असं वाटतं की रामकृष्ण जेव्हा होते त्यावेळेला त्यांच्याजवळ घरभाडं द्यायला पण पैसे नव्हते, का कॅन्सरसारखं दुखणं झालं होतं, तर त्यांच्याजवळ 4 पैसे पण नव्हते. कुठे काशीपूरला त्यांना जायचं होतं, तिथेसुद्धा जायला त्यांच्याजवळ पैसे नव्हते. आज आपण काय पाहतो, आज रामकृष्ण मिशनच्या म्हणजे रामकृष्ण मठाच्या किती जागा, किती वास्तू उभारलेल्या आहेत. आणि याचा अर्थ काय, तर कदाचित भक्तानं जिवंतपणी काही मागितलंच नाही ना. रामकृष्णांनी तर म्हटलं की इतकी मंडळी मला कशाला वेगळं खायला पाहिजे, हे सगळी माझीच मंडळी ती खातात की. अशा पद्धतीनं गिळता येत नाही, तरी देखील भगवंताचं काहीच मागितलं नाही. मग भगवंतानी काय केलं, ही अशी परतफेड वेगळ्या अर्थाने केली की आजही वर्ष कितीही जाऊ देत मध्ये, तरी त्याचं ऋण भगवंत फेडतो आहे. शाश्वत असं त्यांचं नाव राहील असा भगवंत प्रयत्न करतो आहे. आपण गोंदवलेकर महाराजांच्या बरोबर म्हणू शकतो, ते जेव्हा होते तेव्हा गोंदवलं कोणाला माहीत पण नव्हतं. 1913 महाराजांनी देह ठेवला आणि त्यानंतर गोंदवल्याचं महत्त्व लोकांना कळलं आहे. आज आपण पाहतो आहे तर गोंदवल्याला किती ज्या म्हणजे भक्तांची इतकी ये जा असते की आज महाराज असताना हे नव्हतं असं आपल्या लक्षात आहे. म्हणजे हा श्रेष्ठ जो सर्वोत्तमाचा दास असणारा सर्वोत्तम भक्त आहे ना, त्याची सगळी लक्षणं आहेत की तो खरंच भगवंताला असा काही ऋणात ठेवला आहे की तो शाश्वत पद्धतीनं या भक्ताचं ऋण फेडतो आहे असं दिसेल. फार सुंदर या श्लोकामधला हा विचार मनाला पटणार आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू, तया अंतरी क्रोध संतापकायचा, जगीधन्य तो दास सर्वोत्तमाचा. अतिशय सोपा वाटणारा आणि खरंच सोपा असणारा श्लोक आहे. पहिल्या 2 ओळीमध्ये सगळीच विशेषण दिले. तो कसा आहे, अगदी दिनाचा दयाळू आहे, मवाळू आहे, कृपाळू आहे, अगदी माऊलींची आठवण येईल. सगळे उकार घेणारे, गोड गाणाला वाटणारे शब्द वापरले. दया हे संतांचं खास वैशिष्ट्य आहे. दयाळू आहे, संतांना शत्रू नाहीच. आपण भक्ताची दासाची सगळी ही पाहतोय ना लक्षणं, तर हा जो भक्त आहे किंवा दास आहे किंवा संत म्हणूया, या सगळ्यांचं अंतःकरण इतकं प्रेमळ आहे की त्यांना कठोर शब्दच त्यांच्या मनामध्ये येतील का, त्यांच्या वाणीला कठोर शब्दच येत नाही. खरं तर सगळी ही मंडळी माऊली अशाच योग्यतेची आहे. ज्ञानेश्वरां माऊलीनं तर आपण माऊलीच म्हणतो, कारण खरोखर इतकं वात्सल्य या संतांच्या वाणीमध्ये, त्यांच्या नजरेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही तर पदवीच मिळाली माऊलींना, प्रश्नच नाही. पण समर्थांच्याबद्दलसुद्धा आपण त्यांची जी सायं उपासना करतो तेव्हा सज्जनगण निवासी माझे रामदास माये असं म्हणतो, रामदास माये. त्यामुळे सगळ्या संतांजवळ असणारं जे वात्सल्य आहे ते वात्सल्य म्हणजे खरंच दिनांचा दयाळू म्हणतात तसं आहे. नुसतं दीन आहे, शरणागत आहे एवढ्यांवरच नाही, सगळ्यांवर ते दया दाखवतात असं आपल्याला दिसेल. म्हणजे दासच आहे भक्त, म्हणजे काय तर दास. आणि त्या भक्ताचं अंतःकरण अगदी असं मवाळ असतं. आधीच्या श्लोकामध्ये प्रेमळ असं सांगूनच टाकलेलं आहे. कोणी चुकीचं वागलं तरीही ते त्याला दोष देत नाही, त्यालाही ते अत्यंत क्षमाशील अंतःकरण या
भक्ताचं असतं. त्यावेळी तो कोणाला कठोर बोलणार नाही, शिक्षा करणार नाही. आज आपण पाहिलं ना, आज एक व्हिडिओ फिरतो आहे इराणच्या राष्ट्रपतींबद्दल कोणीतरी तरुण काही गैर बोलला तर त्याला चौकामध्ये त्या तरुणाला फाशी दिलं आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ पाहतो आहे आपण. ते पाहिलं की असं वाटतं की अरे हे काय, हे असं अगदी टोकाची गोष्ट आपल्याला वाचायला लागते किंवा वाचायला मिळते. परंतु संतांच्या चरित्रात मात्र अतिशय ते दयाळू, वाईट वागणाऱ्याजवळ सुद्धा ते अतिशय प्रेमाने वागतात. सगळ्यांकडे बघण्याची त्यांची जी दृष्टी आहे ना, ती अत्यंत प्रेमळ, कोमल, नाजूक अशा पद्धतीची आहे. अलीकडे काय झालं आहे, अलीकडे कधी कधी वाटतं की आपल्याकडे आपण जरा असे कठोर होताना दिसतो. आपल्यामधली करुणा, कारुण्य कमी कमी होतं आहे की काय असं वाटतं. म्हणजे रस्त्यात एखादी गोष्ट आपण घरचा काही मदतीला कोणी जात नाही, काही लक्ष देत नाही, आई अरे रे करून फार तर जातील निघून, असं जेव्हा आपण दिसतं तेव्हा आपल्याला असं वाटतं. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. संत मात्र अत्यंत मनामध्ये त्यांच्या सर्वांबद्दल दयेचा, प्रेमाचा भाव आहे. थोडं आपण जर शेवटी असायला की आपण श्लोकाचे अर्थ लावताना विचार करतो या काळाचा आणि त्या काळाचा, किंवा या अशा आदर्श असणाऱ्या भक्त लक्षणाचा आणि तुमच्या आमच्या व्यवहाराचा, असा नाही म्हटलं तरी तुलना केली जाईल. मग आपल्याला असं वाटतं की अरे व्यावहारिक जगतामध्ये काहीतरी वेगळंच दिसतं. कोणाकोणाबद्दल काही दया नाही, माया नाही, प्रेम नाही, आणि इथे मात्र हा आदर्श भक्त इतका दयाळू, मवाळू, कनवाळू असं सगळं समर्थ वर्णन करतात. असं खरं दिसतं का आपल्याला? व्यवहारात नाही दिसत. अहो व्यवहारात काय म्हणजे बाकी तर सगळं जाऊ दे, पण आध्यात्मिक, धार्मिक, सांप्रदायिक अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात काहीतरी मतभेद आहेत, काहीतरी एक दुसऱ्याबद्दल काहीतरी अशा गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी तरी निदान प्रेमपाशा, पिपाशा अशा प्रेमभावाने बांधले गेलेत का? संतांचं आपण काम करतो आहे, एखाद्या संप्रदायाचं काम करतो आहे, तर तिथे तरी आपण एकमेकांशी त्या संतांच्या लक्षणांनी वागलं पाहिजे असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये ही शोभणारी गोष्ट नाहीच आहे, पण व्यवहारासारखी गोष्ट आपल्याला अशा संप्रदायामध्ये पण दिसते. आणि मग आपल्याला वाईट वाटतं. भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितले. ते म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सतत योगी यथात्मा दृढनिश्चया मयि अर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिया. तो भक्त मला प्रिय आहे. कसा भक्त प्रिय आहे? तर त्या दोन्ही श्लोकांमध्ये सगळे गुण सांगितलेले आहेत की कुणाचाही तो द्वेष करत नाही. जी काही लक्षणं आपण आता 10 श्लोकामध्ये वाचली ना, भगवंतांनी गीतेमधल्या भक्ताच्या लक्षणामध्ये तीच आपल्याला सांगितले की हा जो भक्त आहे, मला जो प्रिय आहे, भगवंत म्हणतो मला जो प्रिय असणारा भक्त आहे ना, हा कोणाचा द्वेष करत नाही. सगळ्या गोष्टी तो निस्वार्थपणानं करतो. सगळ्यांवर त्याचं प्रेम असतं. अत्यंत दया करणारा असतो. बरं, सुखदुःखामध्ये त्याचा समभाव असतो. असा सगळा असणारा संतुष्ट, क्षमाशील हा भक्त मला प्रिय आहे. त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात. अगदी ह्याच गोष्टी आपल्याला या जगीधन्य तो दास सर्वोत्तमाचा याच्यामध्ये पण समर्थाने सांगितले दिसतं. खरं आहे, हा खरा जो भक्त आहे ना, तो असा स्नेहाळू, कृपाळू, दयाळू आहेच आहे. भगवंताचे जे दास असतात ना, म्हणजे भगवंताचे जे त्या दास असणाऱ्यांचं दास्यत्व करतात, त्याच्यात पण त्यांना आनंद मिळतो. ते सेवा करतात. म्हणजे समर्थांचा जो सेवक आहे त्याची सेवा करायला मिळणं यातही आनंद असतो. म्हणजे आपल्याकडे पादुका आल्या होत्या आणि पादुकांच्या तिथे रोज मकरंदबुवांचं कीर्तन असायचं. आणि कीर्तनाच्या तयारी करायला माझ्या तिथल्या जवळच्या एका मैत्रिणीकडे ते संध्याकाळी कीर्तनाच्या अगोदर एक अर्धा तास यायचे. त्यांचा तो पोशाख वगैरे कीर्तनाचा घालायला. त्याला इतका आनंद झाला होता की समर्थांचा जो दास आहे त्याचं दास्यत्व करता येतं आहे मला. तसं आहे की ते तर स्नेहाळू, कृपाळू आहेतच, पण हा जो भक्त आहे ना, हा भक्त कसा आहे तर जो भक्ताचा दास आहे त्याची पण सेवा करण्याचा आनंद त्याला मिळतो. स्वामी विवेकानंदांचा रूढा नावलौकिक होता. जगभर हिंडून आलेले होते. पण जेव्हा ते बेलूर मठात होते आणि त्या बेलूर मठामध्ये बौद्ध धर्माचे प्रतिनिधी आले होते, धर्मपाल नावाचे. स्वामीजींनी त्या धर्मपालांचे पाय धुतले. म्हणजे असं नाही केलं की मी काहीतरी मोठा आणि यांचं, तर त्यांचं जे काही मोठेपण आहे ते स्वामीजींनी ओळखलं होतं. असे जे असतात ना, ते असे विचारी भक्त. स्वामींच्या मनात असा काही वेगळा विचार आलाच नाही. तर त्या
बौद्ध धर्माचा जो हा आहे, प्रमुख आहे, धर्मपाल आहे, त्याच्याशी आपण एका धर्माचे आहोत ना, तर त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे असं दिसेल. त्यामुळे संप्रदाय भिन्न असला तरी त्याचं मान, त्याचा सन्मान जो आहे तो अगदी योग्य पद्धतीनं स्वामीजींनी केला असं आपल्याला दिसेल. ही जी काही नम्रता आहे ना, ही नम्रता पण आता या भक्ताजवळ असेल. तो जो स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू असे जे सगळे शब्द वापरलेत ना, तर त्याच्यामध्ये अर्थ तोच आहे की अत्यंत मवाळ, नम्रपणा, आपला कुठे काही मोठेपणा दाखवायचा नाही असं दिसेल. आपल्या पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षामध्ये असं कितीतरी वेळा आपल्याला असं पाहायला मिळेल की इतकी नम्रता, इतकं अगदी गंगेची पूजा असू दे, आत्ताची रामरायाची पूजा असू दे, सगळ्या ठिकाणी आपल्याला गेल्या 10 वर्ष असे अनंत प्रसंग पाहायला मिळतील की त्याच्यात आपण हे पाहिलं आहे की ही जी नम्रता आहे ही काही वेगळीच आपल्याला आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की दया शब्द जो आहे, ज्यांनी दासपाळू म्हटलं आहे किंवा दिनाचा दयाळू म्हटलं आहे, तिथे तिथे आपल्याला असं वाटतं की हो, ही संत मंडळी दयाळू असतात, बरोबर आहे, जो तो आपापल्या गुणांनी वागतो, बरोबर आहे. परंतु तुकाराम महाराजांनी जी काही दयेची व्याख्या केली आहे त्यातल्या एकाच ओळीचा आपण नेहमी विचार करतो, तसं नाही करायचं आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन, हे बरोबर आहे. सर्व भूतमात्रांच्या साठी करावं, ह्याला दया म्हणतात, त्या सगळ्यांचं संरक्षण करावं. पण पुढे आणिक निर्दालन कंटकांचे, हे पण तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे. आणि हे बरोबर आपण विसरतो. दयेचाच अर्थ तो आहे, दोन्ही गोष्टी म्हणजे दया आहे. तो पण विचार आपल्याला समर्थांचा असल्यामुळे करायचा आहे. समर्थ हे राष्ट्रीय संत आहेत, त्यामुळे समर्थांनी दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू, ही सगळी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत, अगदी बरोबर आहे. परंतु भक्तांनी दुबळं व्हायचं नाही आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. दुष्ट प्रवृत्ती असणार नाही, पण दुष्ट प्रवृत्ती चालवून पण घ्यायची नाही आहे. आपण दुष्टपणाने वागायचं नाही हे निर्विवाद आहे, परंतु कोणी दुष्टपणाने वागत असेल आपल्याशी पण तेही चालवून घ्यायचं नाही. म्हणजे अगदी म्हणायचं तर दहशतवाद्यांना दया करायची, त्यांना बिर्याणी द्यायची, हे काही समर्थांच्या दयेमध्ये बसणारी गोष्ट नाही आहे असं लक्षात येईल. अगदी दयेचे पण 3 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. तामसिक दया पण आहे. आता तामसिक दया म्हणजे काय, तर सापाला दूध पाजणं, त्याचं ते दुधाचं विषच होणार आहे. त्यामुळे सापाला दूध पाजणं म्हणजे वाईट माणसाला उगाच मदत करायला जाणं, ही तामसिक दया आहे, त्याला नाही दया दाखवायची. दुष्टांच्या दुष्टबुद्धीला खतपाणी घालायचं नाही, तिथे ती दया उपयोगाची. किंवा राजसिक दया जी म्हणतो आपण की आपल्या स्वार्थासाठी दया दाखवायची, म्हणजे त्या दुसऱ्या माणसावर दयावर काही नाही, त्यात माझा स्वार्थ आहे. कालच निवडणूक झाली आहे, मतं पाहिजेत म्हणून काहीतरी देणं, ही काही दया नाही आहे. त्याची गरज भागवण्यासाठी केलेलं नाही आहे, त्याच्या बदल्यात आपल्याला अल्पसंख्याकांकडनं एक गठ्ठा मतं मिळणार आहेत यासाठी काही करणं, हे राजसिक दया झाली. ही त्याच्यावरची दया नाही आहे, माझा स्वार्थ त्याच्यामध्ये आहे असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला विचार करायचा तो सात्विक दयेचा. शिवभावे जीवसेवा, भगवंत स्मरूनच त्या जीवाची सेवा केली, दरिद्र नारायणाची पूजा, समर्थ म्हणतात त्या अर्थाने ती सात्विक पणाची दया आहे ना, ती महत्त्वाची आहे. याच्यामध्ये कसं मी करतो असा भाव नसतो, अहंकाराचा काही विषयच नाही आहे, आणि त्यामुळे ती सात्विक दया ही इथे अपेक्षित आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू म्हटलं आहे तर आपल्याला समर्थांचा असल्यामुळे आपल्याला तसं दीनदुबळा दयाळू असं काही अभिप्रेत नाही आहे. भक्तांनी जराही दुबळं राहायचं नाही आहे, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जरी मनाविरुद्ध काही घडलं, तुम्हा आमचा सामान्य माणसाचं बरोबर आहे, काही मनाविरुद्ध घडलं तर राग येतो आपल्याला, इथे याला राग बी काही येतच नाही. भक्ताला स्वतःचं असं मन नाही, आता अमन झाला आहे तो, त्यामुळे त्याला राग येण्याचा काही संबंधच नाही आहे. दया अंतरी क्रोध संतापकायचा, असा जो मनाचा मवाळू दयाळू आहे, कृपाळू आहे, त्याचं मन मुळी भगवंताकडेच आहे ना, त्याच्याजवळ त्याचं मनच नाही आहे, तो अमनच आहे. आता मनच जर त्याचं शिल्लक नाही तर त्याला रागलोभ येईल कुठून, म्हणून दया अंतरी क्रोध संतापकायचा, तर त्याला राग येणं शक्यच नाही. त्याचं जर मनच समर्पित झालेलं आहे तर त्याला रागलोभ कुठून येणार, ते स्वाभाविकच आहे. म्हणजे समजा अगदी आपलं काही चुकलं तर ईश्वर आपल्याला काही शासन करू दे, तीही स्वीकारण्याची त्याची तयारी आहे. सगळ्यांशीच अगदी आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं वागणारा तो आहे. त्यामुळे संतांचे पाय धरायचे, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा देव तेथेची पाहावा. त्यामुळे आपल्याला देव कुठे पाहायचा ते संतांनी सांगून दिलेलं आहे. अशा ठिकाणी पाहिलं की रागलोभाचा प्रश्नच नाही. जे काही आदर्श पुरुषाचे लक्षणं आपण गीतेत पाहिलेत किंवा स्थितप्रज्ञाचे लक्षणं गीतेत पाहिलेत किंवा उत्तम पुरुषाची लक्षणं आपण दासबोधात पाहिलेत, तीच सगळी या 10 श्लोकांमध्ये उत्तम भक्ताची लक्षणं आपल्याला पाहायला मिळेल. असं काही नाही आहे की कुठे त्यांनी आपल्याला असं नाही सांगितलं की ह्या गोष्टी केल्या तर काहीतरी सिद्धी प्राप्त होते, ह्या गोष्टी केल्या तर काही चमत्कार दिसतील, असं काही केलं नाही. हे सगळं आचरणाच्या गोष्टी आहेत. त्या 10 श्लोकांमध्ये कसं कसं आचरण त्याचं असतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि समर्थांनी ना दास शब्द वापरला आहे, हे पण अगदी महत्त्वाचं आहे. इथे संत, महात्मा, योगी, भक्त, सिद्ध असे काही शब्द वापरले नाही आहेत. तो भगवंताचा दास आहे असा शब्द वापरला आहे. यातून सुद्धा आपल्याला लगेच गुण लक्षात येतो की इथे मुळी काही अहंकाराला थाराच नाही आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी, अगदी असंच त्या दास शब्दामध्ये आहेच आहे. दुसरं असं की दास या शब्दातून तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा काही ज्या गोष्टी असतात ना, त्यातला पण हेतू बाजूला राहतो. म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला तर ब्रह्म, ईश्वर, जीव, जगत, देह या सगळ्या 5 गोष्टींवर हे भारतीय तत्वज्ञान आधारित आहे. ह्या 5 गोष्टींचा विचार केला तर आपल्याला त्या 5 गोष्टीचा संबंध सगळ्या या तत्वज्ञानी मंडळींनी एकमेकांशी कसा लावला आहे, त्यांच्यामध्ये जे काही वेगळेपण आहे ते आपल्याला दिसतं. साधारणपणे भारतीय तत्वज्ञान 3 भागामध्ये असतं. शंकराचार्य म्हटलं की अद्वैतवादी गट हा पहिला गट आहे शंकराचार्यांच्या मतासारखा. दुसऱ्या गटामध्ये रामानुजाचार्यांचा विशिष्ट किंवा वल्लभाचार्यांचा शुद्ध आणि निंबार्कांचा द्वैताद्वैत असा दुसरा गट आहे या दुसऱ्या सगळ्या विद्वान मंडळींचा. आणि तिसरा जो गट आहे तो मध्वाचार्यांचा द्वैतवाद आहे. अशा 3 गटामध्ये साधारणपणाला आपला हिंदू धर्मतत्वज्ञान जे आहे ते विभागलेलं असतं. पण या 3ही गटांचा जर एकत्रितपणे विचार केला तर आपल्या हनुमंतांनी एका श्लोकात सांगून टाकलेला आहे. हनुमंता रामाचा दास आहे. आपण साधारणपणे दास्य भक्ती म्हटलं की त्याच्यात आदर्श कोणतं हनुमान, आणि आपण दास शब्दाचाच विचार करतो आहे. आदर्श दास कोण आहे किंवा शेवटच्या शेषात जसं तरी म्हटलं आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तो दास आहे सर्वोत्तमाचा. तर तो हनुमंत काय म्हणतो की रामाचं आणि माझं नातं कसं आहे, तर त्यांनी वर्णन छान केलं की सगळं तत्वज्ञान सगळं एकत्रित आणून ठेवलं आहे. तो म्हणतो देहबुद्ध्या तू दासोहम. आपण जर देहाचा विचार केला तर रामाचा आणि हनुमानाचा देह वेगळा आहे, त्यामुळे मी दास आहे तुझा. देहबुद्ध्या तो दासोहम, मी तुझा दास आहे. पण जीवबुद्धीने विचार केला तो दंशक हा. पण जीवाचा विचार केला तर तुझा अंश माझ्यात आहे, छाती फाडून राम दाखवलेला आहे, माझ्यात तुझा अंश आहे असं तरी म्हटलं. आणि आत्मबुद्धीचा विचार केला आत्मबुद्ध्या त्वमेव अहम. आत्मबुद्धीने विचार केला तर आत्मज्ञानाला काय तू आणि मी नाहीच, अद्वैतच साधलेलं आहे, वेगळं नाहीच आपण. आणि पुढे म्हटला इति मे निश्चिता मती. अत्यंत बुद्धिमान असणारा हनुमान म्हणतो की माझं असं पक्कं मत आहे की या त्यामुळे सगळ्या ह्या तत्वज्ञानांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला दास या शब्दामध्ये साधकाचं काय आहे. दास म्हटलं की कुठे सुखासीन पण नाही. दासकाचं लगे की त्यांनी शरीराच्या कष्टाला कंटाळायचंच नाही आहे, सगळं करायचंच आहे. न कंटाळता, आळसाला थारा न देता त्याला सगळं करायचं आहे. दैवी संपत्तीतले सगळे जे गुण आहेत आपण 16व्या अध्यायामध्ये गीतेच्या पाहिले, ते सगळे गुण ह्या भक्ताजवळ आहेत, ह्या दासाजवळ आहेत असा तो आहे. त्यामुळे असा दीन, असहाय्य, दुबळा, दुःखी, कष्टी असा तो दास नाहीच दिसणार. या सगळ्यांबद्दल त्याला कळवळा असेल, बरोबर आहे, पण तो मात्र कसा आहे तर आळसाला कंटाळणार नाही, कुठल्याच गोष्टीला त्याला म्हणजे शरीराच्या कष्टाला कंटाळणार नाही असा तो आहे. आणि मग मात्र तर सगळ्यांबद्दल त्याचा प्रेमपाश कसा आहे त्याचं वर्णन आपण पाहिलं. नुसतं तो कुणाबद्दल असा शाब्दिक कळवळा व्यक्त करत नाही, तर तो त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. नुसतं दया दाखवायची नाही आहे त्याला, तर ती दया त्याला प्रत्यक्षात त्याच्यासाठी अंमलात आहे. नेहमी असा विषयाला की उदाहरण आठवतो तुकाराम महाराज बिचारे किती अंतःकरण दयाळू असे, किती दयाळू असे. तर बांधावरून पांडुरंगाचं नाव विठ्ठल विठ्ठल करत जातात, तर म्हणे शेतामध्ये पडलेले दाणे वेचत होत्या चिमण्या, पण यांची चाहूल लागली आणि म्हणे उडाल्या. तर ह्या दयाळू अंतःकरणाचं तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं.
आता खरं म्हणजे ही काही मोठी फार वेगळी काही घटना होती का? माणसाची चाहूल लागल्यावर त्या बिचारे एवढेसे छोटे छोटे पक्षी ते उडणारच. पण तुकाराम महाराज म्हणाल्या, असं का बरं झालं, असं का बरं चिमण्या उडाल्या? आणि मग असे बांधावर बसले, इतके चिंतनात मग्न झाले, इतके चिंतनात पांडुरंगाचे की अंगावरती चिमण्या जेव्हा खेळायला लागल्या मग त्यांना बरं वाटलं. तर इतकं अंतःकरण दयाळू. रामकृष्ण परमहंसांचा जगदीशचंद्रांशी संवाद होता तेव्हा एकदा रामकृष्ण त्यांना असं म्हणाले होते की ते गवत आहे ना, त्या गवतालाही जीव आहे आणि त्या गवतावरून जर आपण चालायला लागलो ना तर रामकृष्णांना दुःख व्हायचं की त्या गवतात पण जीव आहे असं त्यांना वाटायचं. तर असेही ना अत्यंत कनवाळू मवाळू जे काही शब्द समर्थाने वापरले तसे असतात. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. अगदी खरी गोष्ट आहे. शारदा मातांच्या बाबतीत असं नेहमी सांगितलं जातं की त्या तिथे काम करणाऱ्या गड्या माणसांवर कशाला अगदी भिक्षा मागणार. त्या तर म्हणायच्या की अहो तुम्ही तीर्थक्षेत्री जाता, मोठ्या आशेने फुलं विकणारी मंडळी तुमच्या येतात, त्यांच्या अंगावर रागावू नका. तुम्हाला घ्यायची नसली तर नुसतं हसून नाही म्हणा, पण त्यांच्यावर रागावू नका बरं. इतकं सगळ्यांवर प्रेम करायच्या त्या. म्हणजे त्या तर म्हणायच्या मी जीवजंतूंची सुद्धा आई आहे. सगळ्यांचं त्यांच्या अंतःकरणात सगळ्यांबद्दल प्रेम. आता ही दया कशी, फारच आपण दास म्हटलं आणि त्या दासाच्या जवळची दया आहे. तर त्याचं वर्णन माऊली करतात. पौर्णिमेचा आकाशातला चंद्र असतो, तो आकाशातला चंद्र सगळ्यांना शांतीचा अनुभव देतो ना, तशी म्हणे दया असली पाहिजे. सगळ्यांना शांतीचा अनुभव मिळाला पाहिजे. त्या दया करण्यामध्ये असा कुणालाही हा का बरं मला मदत करायला येतो आहे असं नाही त्याच्या मनात विचार येणार. दया कशी करायची तर म्हणे पाणी नाहीसं होतं आणि गवताचं रक्षण होतं. स्वतःला नाहीसं करायचं आणि त्या गवतात हिरवं गवत वाढवायचं, अशी दया असली पाहिजे असं दयेचं वर्णन करतात. खरोखर निरनिराळ्या आपण कदाचित बौद्धिकदृष्ट्या विविध प्रकारच्या डिग्र्या आपण घेऊ, बुद्धी आपली विकसित करता येईल, शरीर आपलं छान चांगलं ठेवता येईल. समजा आपण योग्य पद्धतीने रोजच्या रोज काही व्यायाम केला, जिममध्ये गेलं तर शरीर स्वास्थ्य चांगलं राहील. मन आपलं चांगलं राहण्यासाठी चांगले सद्ग्रंथ आपण वाचू. पण हा जो दिनांचा दयाळू, मनाचा मावाळू, स्नेहाळू, कृपाळू असं जो आहे ना, ते मात्र आपल्याला अगदी मुद्दाम करावं लागेल बरं का. हे असं सहज नाही होणार. त्याच्यासाठी अगदी आपल्या मनाला बजावावंच लागेल. दिनकर गोसाव्यांनी समर्थांचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात रामदासा दासा सांभाळीते कैसा. म्हणजे रामदास आपल्या दासांना कसे सांभाळतात, जीव प्राण जैसा तैसा पाहे. तर जीव जसा प्राणाला जपतो ना तसं संत मंडळी आपल्या या भक्तांना जपतात किंवा समर्थ आपल्या दासांना जपतात. असा हा दास आहे. रागवणारा शब्दच आहे, रागवत नाहीतच. कधी त्यांचं मन असं कुठे काही अडकत नाही. त्यामुळे उन्मन झालं न मन मग असे म्हणतात तसंच झालेलं आहे. त्यामुळे त्यांना सगळे सारखेच दिसतात. हा माझा हा परका ते भेदच नाही. सगळं काय असेल ते ईश्वराचंच आहे असं माहिती आहे. प्रेमाला ठावे देणे. प्रेम करणारा माणूस आहे ना त्याला फक्त देणं माहीत असतं. देण्यातच हरखून जावे. सगळं द्यायचं असतं, त्याला घ्यायचं नसतं. प्रेमयज्ञी पूर्णाहुती कर्त्याने संपूर्ण जाणे, असं सारखं देण्यामध्येच त्याला आनंद असतो. असा जो दास आहे तो धन्य आहे. 10 श्लोक आपण अभ्यासले आणि या 10 श्लोकांमध्ये आदर्श असणाऱ्या या भक्ताची लक्षणं आपण पाहिली आणि आज आपला तो विषय पूर्ण झाला. आता पुढल्या विषयाला आपण पुढल्या बुधवारी सुरुवात करूया. मी म्हटलं तसं 56 श्लोकांपर्यंत आपण आलो आहे आणि आता पुढले श्लोक पाठ व्हायला हवे असतील तर रोजच्या रोज आपण सगळ्यांनी ते म्हणण्याचा संकल्प करूया, म्हणजे ते मनात राहतील. सुरुवात केली की श्लोक येतो आपल्याला, नाही असं नाही, पण ते नित्याने आपल्या म्हणण्यामध्ये असावेत असं सगळ्यांनी जरूर प्रयत्न करावा. म्हणजे 205 श्लोक होईपर्यंत आपले ते एकीकडे मुखोद्गत पण होतील. धन्यवाद.